पब्लिक आज ना सकाळी उठून आपल्या आजोबांनी सर्व म्हशी गाईंचं पाणी दूध वगैरे काढला आणि त्यांना कुट्टीचं वैरण वगैरे टाकून दिलं बरं का. आणि आता आपले आजोबा करताय इकडच्या वाडीची घाण वगैरे साफ करताय. मग काही मी पण आता तुम्हाला वातावरण पण दाखवतो. काल पण वातावरणाचा व्हिडिओ टाकलेला होता मी आणि आज पण तसंच वातावरण आहे बरं का. आणि म्हणजे आज पण पाऊस येईल असं वातावरण झालेलं आहे कुठं कुठं. पण आता तुम्हाला डोंगरवरचं वातावरण म्हणजे डोंगरवरचं कसं झालेलं आहे वातावरण ते पण दाखवतो. हे बघा एकच नंबर डोंगरवर तर एकच नंबर वातावरण आहे. आणि आता मला जायचं होतं आज शेताकडं जाण्याचं कारण एवढंच की आपले जे भुईमूग टाकलेले होते ना त्यांना आता म्हणजे उपटायची टाईम झालेला आहे त्यांना. मग काय आता भुईमूग पण सुरू करावे लागेल उपटण्यासाठी. मग काय पहिले एक डगळा उपटून पाहिला आजी म्हणे मला दाखवण्यासाठी आण म्हणे. तर कसे भुईमूग आपले पॅक झाले का कच्चे राहिलेले. मग काय एक डगळा उपटून घेऊन गेलो घरी आणि आपल्या आजी वगैरे दाखवला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय बाय.